नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। आमदार सुहास बाबरांसाठी मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालणार, मंत्री शंभूराज देसाई यांचा दावा। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असून सांगली जिल्ह्यातील राजकीय कुरघड्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष घालणार असल्याचा दावा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला। विटा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। आमदार सुहास बाबर यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असून जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर स्वतः लक्ष ठेवण्याचे आश्वासन दिल्याचे देसाई यांनी सांगितले। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेते व मतदारांमध्ये नाराजी होती, मात्र महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खंबीर नेतृत्वामुळे सर्वांची समजूत काढण्यात यश आल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले। महायुतीतील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्रितपणे काम करत असून कोणतीही कुरघोडी किंवा आडवाडवी होणार नाही अशी हमी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। त्यामुळे सातारा सांगली विधान परिषद मतदारसंघात महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला। यावेळी ऑपरेशन टायगर संदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना देसाई यांनी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांच्या अडीअडचणी व नाराजी समजून घेण्याची गरज असल्याचा सल्लाही त्यांनी दिला। पाहुयात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद। या दोन जिल्ह्यातल्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी सकाळपासून बाहेर आहे। साताऱ्यातल्या गाठीभेटी झाल्यानंतर आज मी सांगलीतल्या गाठीभेटी विट्यामध्ये या ठिकाणी सगळ्यांच्या घेतल्या। काल शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी स्पष्टपणाने या ठिकाणी आम्हाला सांगितले की 11च्या 11 जागा महाराष्ट्र विधान परिषदेच्या ज्या आपण निवडणुका लढतोय त्या ठिकाणी महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी महायुतीचा धर्म पाळायचा आहे आणि सातारा आणि सांगलीची जबाबदारी पहिल्यापासूनच साहेबांनी माझ्याकडे दिली आहे, पण आता ही मतदान करून घेण्याची सुद्धा जबाबदारी ही साहेबांनी या ठिकाणी काल पूर्ण ताकदीने या ठिकाणी मला सांगितलं की हे मतदान शिवसेनेचं सगळंच्या सगळं हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला महायुतीच्या पडलं पाहिजे आणि म्हणून त्याप्रमाणे काल आमची सगळ्यांची फोनवर चर्चा झाली आणि आज काही प्रमुख लोकांच्या भेटी घेण्यासाठी या ठिकाणी मी आलो। मी कालच माननीय शिंदे साहेबांना देखील सांगताना सांगितलं की सांगलीमध्ये अत्यंत चांगलं नियोजन आमदार सुहास भैया बाबर यांनी केलेलं आहे, पण तरी सुद्धा मी उद्या जातोय आणि त्याप्रमाणे आज आम्ही सगळ्यांच्या भेटी घेतल्या। अत्यंत चांगलं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे मोठ्या मताधिक्याच्या फरकानं निवडून येतील आणि त्यात शिवसेनेचा सुद्धा वाटा, जे शिवसेनेचं मतदान आहे ते इत्तंभूत एक मत हे महायुतीच्या उमेदवाराला पडेल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। देसाई साहेब, आज प्रश्न असा होता की या ठिकाणी काही मतदारसंघांमध्ये सांगली जिल्ह्यातील 2-3 मतदारसंघ सोडले तर शिवसेना आणि भाजपमध्येच अत्यंत कुरघोडीचे प्रकार सुरू आहेत। त्याचा हा काही फटका किंवा तुम्हाला हे सगळं करत असताना सगळ्यांची समजूत काढत असताना तुमची दमछाक झाली का? दमछाक नाही म्हणता येणार, पण कार्यकर्त्यांची समजूत घालताना वेळ गेला, पण वरिष्ठ जे 3 पक्षांचे आहेत राज्यामध्ये त्या वरिष्ठांपर्यंत ह्या गोष्टी वेळेत आम्ही पोहोचवलेल्या आहेत। म्हणून मगाशी मी जे सांगितलं ना त्या पक्षाच्या वरिष्ठ 3 नेत्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे। इथून पुढे असं होणार नाही, एकत्र समन्वयातनं तडजोडीतनं चर्चेतनं सगळे प्रश्न सोडवायचे, कुठेही आपापसात वाद होऊ द्यायचा नाही, एवढं तात्विक या ठिकाणी आमचं ठरलेलं आहे। अध्यक्षांची तानाजीराव पाटलांची उमेदवारी मागायला भैया, मी आणि तानाजीराव पाटील आम्ही शिंदे साहेबांकडे गेलो। आमचा आग्रह होता की ही जागा शिवसेनेला सुटावी महायुतीच्या जागा वाटपामध्ये। आम्ही तो प्रयत्न केला, साहेबांना देखील विनंती केली, पण ही जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला गेली। पण तरी सुद्धा अध्यक्षांनी अर्ज भरला होता, त्यांचा आग्रह होता लढलं पाहिजे म्हणून,
पण जेव्हा आदरणीय शिंदे साहेबांनी त्यांना सांगितलं आणि आम्ही शिंदे साहेबांना भेटलो, तेव्हा साहेबांनी सांगितले बाबा आपल्याला आता महायुती करायची आहे. त्यांनी ऐकलं, मनाचा मोठेपणा अध्यक्षांनी दाखवला आणि त्यांनी अर्ज माघार घेतला. त्यावेळी सुद्धा मी या ठिकाणी सांगलीला आलेलो होतो. आता पाठिंबा म्हणण्यापेक्षा पाठिंबा तर महायुतीचा होताच, पण अंतर्गत काही कुरबुरी ह्या प्रत्येक ठिकाणी आहे. आता सातारा सांगलीचं म्हणाल तर सांगली जिल्ह्यामधले इथले स्थानिक प्रश्न, स्थानिक आमचा एकमेव आमदार आहे सुहास भैया, इथले प्रश्न वेगळे आहेत. सांगली महानगरमधले प्रश्न वेगळे आहेत की तिथं मित्रपक्षांचीच आम्हाला थोडीशी आमच्या बाबतीतली भूमिका वेगळी आहे. आता ठीक आहे, नेते मंडळी आम्ही वर्षा नेत्यांचा आदेश आला की आम्ही कामाला लागतो, पण सदस्य जे आहेत खाली त्यांच्या मनात ह्या गोष्टी काढायला थोडा उशीर लागतो. त्यामुळे सदस्यांची मानसिकता करणं, सदस्यांना थोडंसं त्यांचं परिवर्तन करणं किंवा त्याला त्यांची समजूत घालणं यामध्ये थोडा वेळ गेला नाही असं नाही. पण तरी सुद्धा आता फार वेळेच्या अगोदर आमचा निर्णय झालाय. कुणाच्याही मनात काही शंका राहिलेली नाही. एका सदस्याने आम्हाला सांगितले शिंदे साहेबांकडे बघून पक्षाचा आदेश म्हणून आम्ही मतदान करू. सांगलीच्या बाबतीत माननीय भैयांना स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालणार आहेत, कारण की त्या बाजूने जी काही प्रश्न आहेत ती सोडवायची जबाबदारी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी ती जबाबदारी घेतलेली. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच ही जबाबदारी खरं तर घेतली होती. मग विधान परिषदेची निवडणूक तोंडावर आली तरी अजून प्रश्न सुटलेले नाहीत असं काय, आणि मग हा तिढा का अजून चिघळत ठेवलेला? आता सुटेल ना, देरचे आहे दुरुस्त आहे असं म्हणतो ना आपण. सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. ज्यांना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व रुचलेलं आहे, मान्य झालेलं आहे, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत पटलेली आहे, त्याला त्यांच्यावरती विश्वास ठेवून हे सगळे खासदार अशा पद्धतीचा निर्णय घेत आहेत. आणि मी आज सुद्धा सकाळी या ठिकाणी काही माध्यमांना सांगितलं होतं की 2024 पासून या खासदारांची घुसमट उभाटामध्ये होणारे आम्ही बघतोय. त्यातले अनेक जण आमचे मित्र आहेत. काही लोकांनी आम्ही एकत्र आमदार म्हणून काम केले, मी त्यांच्याबरोबर. त्यामुळे आमची भेट होत असती, बोलणं होत असतं. त्यावेळी ते सांगायचे की दिल्लीत प्रश्न सुटत नाहीत, महाराष्ट्रातल्या प्रश्नासाठी पक्षाचं नेतृत्व आमच्या पाठीमागे उभं राहत नाही. आता एवढे खासदार आहेत, त्यांचे राज्याचे प्रश्न आहेत. उभाटाच्या पक्षप्रमुखांनी राज्यातल्या खासदारांना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडं, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडं बैठका घेतल्या पाहिजेत, बैठका लावल्या पाहिजेत. आमच्या खासदारांचे प्रश्न आहेत, आमच्या आमदारांचे प्रश्न आहेत, सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. 2-2.5 वर्षात असं कुठंच झालेलं दिसलं नाही. एकटा बिचारा आमदार, एकटा बिचारा खासदार त्याचे प्रश्न घेतोय, मुख्यमंत्र्यांच्याकडे जात आहेत, उपमुख्यमंत्र्यांच्याकडे जात आहेत, मंत्र्यांकडे जात आहेत. पक्षाचा जो पाठबळ पाहिजे ते या लोकांना मिळालं नाही. आणि शेवटी वर्ष, 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष मतदार वाट बघेलो, पण खासदाराच्याकडनं आपल्या कामच होत नाही, आमदाराच्याकडनं आपल्या कामच होत नाही. मग त्याचे मतदार किती दिवस त्या आमदार खासदारांच्या मागण्या, शेवटी त्याला त्यांचं अस्तित्व दिसतंय ना पुढं, की लोकांना मतं मागायला परत जायचंय आपल्याला. त्यामुळे मतदारसंघाच्या कामासाठी या आमदार खासदार महोदयांनी शेवटी त्यांचा अस्तित्वाचा प्रश्न आहे, मतदारसंघातले विकासाचे प्रश्न आहे, पक्ष नेतृत्वाकडनं पाठबळ मिळालं पाहिजे, पक्ष नेतृत्वाकडनं त्यांच्या कामाला साथ मिळाली पाहिजे. या सगळ्यातनं निराश उभाटाचे खासदार झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय. सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा.